काय गोष्टी घडल्या सांगा. दोन आठवड्यात काय नवं झालंय सांगा. अरे असं काय करताय? मी काय तुम्हाला खूप सिक्रेट सांगा असं सांगत नाही. जनरलच काय काय झालं ते सांगा. शाळेत काय झाला, परीक्षांचं काही टाइम टेबल आलंय किंवा काही सांगितलीये, काही इम्पॉर्टंट नोटीस आल्या आहेत, महत्वाच्या सूचना आल्या आहेत, असं काही झालंय का असं विचारते. हो मॅम, 18 तारखेला पेपर सुरू होणार आहे. कधीपासून सुरू होणार आहे तुमची एक्झाम? 18 तारखेपासून. 18 पासून कन्फर्म तारीख आली? येस मॅम. ओके. आणि सिलेबस कळला या परीक्षेला कोणते कोणते धडे आहेत त्याचा? येस मॅम. ही युनिट टेस्ट आहे बरोबर. मग हो कुठपर्यंत टीचर. धडे आहेत तुम्हाला? सायन्स 1 चे किती धडे आहेत तुम्हाला? मॅम 3.5 धडे येणार आहे, म्हणजे 3 आणि थोडा अर्धा धडा आहे म्हणजे. 3 आणि अर्धा. मग त्याच्यामध्ये आपला धडा आहे का? आवर्त सारणीचा त्याच्यामध्ये उलट तिसरा पण धडा आहे, म्हणजे केमिकल रिएक्शनचा पण धडा आहे. तर मग आपण त्याचं रिव्हिजन करूया ना आता. व्हॉट्स से? ओके मॅम. एक्सरसाइज तर ऑलरेडी सुरू केलेलीच आहे आपण. मग त्याचे आता क्वेश्चन आन्सर्स पण आपण सोडवायला सुरुवात केलेली होती. ते पुढे कंटिन्यू करूया. तुमच्या माइंड मॅप लक्षात आहे का? ओके मॅम. आपण त्याची ऑलरेडी आवर्त सारणीची एक्सरसाइज सॉल्व्ह करायला घेतलेली होती. त्याचे आज सगळे क्वेश्चन आन्सर्स आपले जर झाले तर आपलं पूर्ण रिव्हिजन कम्प्लीट होईल. आणि मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या धड्याचं रिव्हिजन करून घेऊ. म्हणजे तुमच्या एक्झामच्या आधी आपला सगळा अभ्यास रिवाइज होऊन जाईल. लेट अस सी की त्याचा किती फायदा होतो, हो की नाही. तर क्वेश्चन्स मी तुम्हाला शेअर करते. त्याच्या आधी माइंड मॅप दाखवू का एकदा? मदत होईल का? येस मॅम. आपण खूप दिवसापूर्वी ते बोललो होतो, एकदा परत बघा. काम सोपं होतं. माइंड मॅप मध्ये एका चित्रात सगळ्या गोष्टी येतात. एक मिनिट, लेट मी ओपन दॅट टू यू. जस्ट 1 सेक. स्क्रीन शेअर करते. माझा व्हिडिओ जरा बंद करते. इन केस तुम्हाला वाटलं आवाज पण येत नाही तर मला सांगायचं. ओके ठीक आहे, चलो. आय एम शेअरिंग द माइंड मॅप. ओके, दिसतोय तुम्हाला? आपण ह्या सगळ्या गोष्टी बोललो आहे बरोबर. आपण मूलद्रव्यांचा अभ्यास जसं सुरू केला होता. खूप अनेक मूलद्रव्य आपल्याला हळूहळू समजत गेली. आपण त्याचं वर्गवारी म्हणजे आपण त्याचे ग्रुप करण्याचा प्रयत्न केला. वर्ग केले म्हणजे त्याचे ग्रुप केले. आणि त्याच्यामधनं त्यातल्या काही सिमिलरिटीज, काही डिफरन्सेस म्हणजे काही साम्य आणि काही भेद हे लक्षात घेऊन सगळे एकसारखे लोक एका गटामध्ये असावे असा विचार केला. हा चुकीचा विचार आहे का बघा. आपल्या वर्गामध्ये समजा 50 मुलं आहेत आपल्या क्लासमध्ये. 50 कशाला, 60 मुलं धरूया. आपल्या क्लासमध्ये एकूण 60 स्टुडंट्स आहेत. आपल्या वर्गाची पटसंख्या आहे 60. 60 मुलांचा आपल्याला एकत्र अभ्यास करायचा असेल तर आपण एकेका मुलाचा अभ्यास करत बसलो तर आपलं काम कठीण होणार नाही का? मग आपण काय करू, त्यांचे ग्रुप करू. 2 ग्रुप करता येतील, मुलं आणि मुली. सोपं काम झालं. सगळ्या मुलांचा एकत्र अभ्यास, सगळ्या मुलींचा एकत्र अभ्यास. आता हा एकदमच ब्रॉड अभ्यास आहे. म्हणजे 60 मुलांमधल्या 40 मुलं आणि 20 मुली असं प्रमाण असू शकतं जे अनइक्वल आहे बरोबर. किंवा मुलं आणि मुलींची संख्या हा जर तुम्ही क्रायटेरिया ठेवला तर त्याच्यावरती बेस तुमचा अभ्यास बदलेल. थोडक्यात तुम्ही काय क्रायटेरिया लावता याच्याप्रमाणे तुमचं वर्गीकरण बदलतं. पण जर मी असा विचार केला की नाही, मला हे बघायचंय की सायन्स मध्ये हुशार किती मुलं आहेत आपल्या वर्गातली, किंवा अशी मुलं ज्यांना खेळामध्ये आवड आहे म्हणजे स्पोर्ट्समध्ये जी मुलं पुढे आहेत अशी किती मुलं आहेत आपल्या वर्गातली. तर मुलं आणि मुली असे 2 ग्रुप मला मदत करतील का सांगा बरं जरा मला. येस मॅम. कसे करतील? नाही करणार. मुलं आणि मुली असं त्याच्यामध्ये काही फरकच नाही ना. खेळामध्ये चांगले असलेले स्टुडंट्स, मग मुलं असू दे नाही तर मुली असू दे, काय फरक पडतोय? खेळात चांगलेत ना. आता माझं लक्ष काय आहे, माझ्या वर्गातल्या स्पोर्ट्समध्ये चांगल्या मुलांना स्पर्धांना पाठवणं. मग वर्गात पहिला नंबर येत असेल त्या मुलाचा तर त्याला तिथे स्पर्धेला पाठवून काय उपयोग आहे?
प्रश्न समजला? हो टीचर. जसं आपल्याला जेवढी सगळी मूलद्रव्य माहिती आहेत त्यातले काही धातू आहेत, काही अधातू आहेत आणि काही धातू सदृश आहेत, आता आपल्याला माहिती आहे. पण सुरुवातीला सगळे 60-63 लोक एकत्र बसले होते ना. कोण कोणाचा मित्र आहे, कोण कोणापासून वेगळा आहे, कोण कोणाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आपल्याला काहीच माहिती नाही ना. मग त्यांना मांडायचं कसं? त्या सगळ्यासाठी आपण ह्या धड्यामध्ये टप्प्याटप्प्याने बघत गेलो की कसा कसा अभ्यास सुरू झाला. तर मूलद्रव्यांचं वर्गीकरण आपण का केलं? आपलं काम सोपं व्हायला पाहिजे. जसं मी आता म्हटलं, 60 मुलांना मी वेगळ्या वेगळ्या गटामध्ये जेव्हा डिवाइड करते माझं काम सोपं होतं ना. चला रे, विज्ञान गटातली मुलं इकडे या. सगळी मुलं येतील ना, मुलं मुली जे कोणी असतील सगळे एकत्र येतील. बरं, चला पुढच्या आठवड्यामध्ये कबड्डीच्या खेळामध्ये जाणाऱ्या मुलांची टीम इकडे या. येतील ना सगळे. मुलींची टीम वेगळी, मुलांची टीम वेगळी. माझ्या वर्गातल्या मुलांना सूचना देण्याचं माझं काम. त्याच्याकरता मला मुलांचे ग्रुप पाहिजे ना. पहिल्या बेंचवर बसलेल्या सगळ्या मुलांना दुसऱ्या शाळेमध्ये होणाऱ्या कबड्डीच्या खेळांचं काय देणं घेणं आहे का? ती मुलं मागच्या बेंचवर बसतात, ती खेळायला जात असतात. बरोबर की नाही? ह्याचा अर्थ असा आहे, ज्याला ज्या गटात टाकायला पाहिजे त्याला त्याच्या सारखा वर्ग असायला पाहिजे. जर गणितात हुशार असलेल्या मुलाला मी चित्रकलेच्या वर्गात टाकून दिलं तर तो चित्रांचा पण गणितासारखा अभ्यास करेल. बरोबर? आणि गायन ज्याला आवडतं अशा मुलाला कबड्डी खेळायला पाठवून दिलं, तिथे खेळणं सोडून दिलं आणि तिथे गाणंच म्हणायला लागेल, हा मला पकडायला आला, तो मला पकडून गेला. यू नेव्हर नो. म्हणजेच काय, ज्याची जशी आवड, ज्याचा जसा वर्ग, तो त्या वर्गामध्ये असायला पाहिजे. शाळेमध्ये आपले वर्ग असतात ना, पहिलीचा वर्ग, दुसरीचा वर्ग, 10वीचा वर्ग. कसं झालं तुमचे हे वर्ग? 10वीच्या वर्गात तुम्ही कसे गेलात? मॅम 5वी 6वी 7वी 8वी असं करत. बरोबर. ह्या मुलांना नापास करू नका रे, हे परत आपल्याच वर्गात येतील असं म्हणून शिक्षकाने तुम्हाला पास केलं का? नो नाही. मॅम. परीक्षा दिल्या. तुम्ही परीक्षा दिल्या, तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वर्षभर शाळेतल्या उपक्रमांमध्ये भाग घेत गेलात. दरवर्षी तुम्ही नवं काहीतरी शिकत गेलात. परीक्षेतले मार्क कमी जास्त होऊ शकतात. प्रत्येक मुलाचे वेगवेगळे आवडीचे विषय वेगवेगळे असतात. प्रत्येक मुलाला काहीतरी वेगळंच करायला आवडतं तर दुसऱ्या मुलाला आवडतं तसं नाही ना. हा सगळा भेद लक्षात घेऊन सुद्धा तुमचा वर्ग एकच आहे, 10वी. असाच तुमचा वर्ग होता 9वी. हे वर्ग कशाच्या बेसिसवर केलेत माहितीये तुम्हाला? तुमचं वय, एवढ्या एवढ्या वयाची मुलं या वर्गामध्ये असायला पाहिजे असा एक क्रायटेरिया धरल्यानंतर हे वर्गीकरण झालेलं आहे. सोपं आहे की नाही? मग अंदाजे पहिलीच्या मुलाची बुद्धिमत्ता किती असेल, त्याला काय शिकवायला पाहिजे, हा अभ्यासक्रम बनवला. असा तो अभ्यासक्रम वाढत वाढत गेला. तुम्हाला 10वीला सगळ्या विषयांचं आता पुढचं ज्ञान तुमच्या पुस्तकांमध्ये टाकलेलं आहे. कठीण आहे का हे सगळं? सांगा बरं. काय मॅम? कठीण आहे का हा सगळा अभ्यास? हा मॅम आहे थोडा, पण हळूहळू सोपं वाटायला लागलाय. म्हणजे त्याला बघितलं की असं वाटतं खूप कठीण आहे, आपल्याच्याने होणार नाही, पण जेव्हा आपण ते करायला लागतो तेव्हा ते सोपं होतो. ह्याचाच अर्थ असा आहे की, एक मिनिट. मॅम तुमचा आवाज खूप हळू येतोय. हा, आता ठीक येतोय का बघा? मी ना जरा पाणी प्यायला गेले होते, येस मॅम. तेव्हा खोकला येतोय मला. हा, तर सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही जे म्हणालात ते बरोबर आहे. 10वीच्या मुलांच्या बुद्धिमत्तेच्या प्रमाणामध्ये जो काही अभ्यास दिलाय हा जनरल सगळ्या मुलांना आवडेल, सगळ्या मुलांना समजेल असा आहे. ह्याच्यामध्ये पण बघा, तुमच्याच वर्गामध्ये तुमच्याच मित्रमैत्रिणीमध्ये तुम्ही जेव्हा चर्चा करता तुम्हाला समजेल ना कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं, पण अभ्यास सगळ्यांना सारखाच आहे ना. म्हणजेच एका वर्गातले सगळे एकसारखे असतात हे लक्षात ठेवा. 10वीच्या वर्गातले सगळे जवळपास सारख्या वयाचे, जवळपास सारख्या बुद्धिमत्तेचे, जवळपास सारख्या आवडीनिवडी असलेले विद्यार्थी असायला पाहिजे असा समज आहे. त्या हिशोबाने सगळ्यांना सारखा अभ्यास दिला जातो. बरोबर? असाच वर्ग इथे पण आहे बघा. हा आहे वर्ग, ग्रुप. या गटातले सगळे एकसारखे आहेत.
हा पहिलीचा वर्ग, हा दुसरीचा वर्ग, हा तिसरीचा, चौथीचा करता करता 18वीचा वर्ग आहे हा. 10वीचा वर्ग हा आहे बघा इकडचा. तर सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या प्रत्येक वर्गामध्ये म्हणजे उभ्या उभ्या गटामध्ये त्यांच्यासारखेच लोक बसलेले आहेत. तुमच्या वर्गात तुमच्यासारखेच लोक आहेत ना, का कोणी दुसरीतलं आहे कोणी तिसरीतलं आहे असं नाहीये. प्रत्येकाला आपल्या आपल्या गटाप्रमाणे बसवलेलं असतं आणि तोच असतो त्याचा वर्ग आणि हेच असतं वर्गीकरण. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डॉबरायनरने केलं. डॉबरायनर बरोबर, त्याने 3-3चे गट बनवले. मग न्यूलँडने अष्टकांचा नियम, अष्टक नियम आहे, सप्तक नियम नाहीये. 7चा गट आणि 8वा पहिल्यासारखा, त्याला अष्टक नियम म्हणतात. त्याच्यामध्ये त्याला सप्तक का सांगितलंय, कारण 7चा टीम आहे म्हणून सांगितलंय, पण आहे तो अष्टक असा नाही. मग आपला मेंडेलिव्हचा आवर्त सारणी बरोबर, त्याच्यामध्ये त्याने सगळ्या मूलद्रव्यांना त्याच्या वेळेला जी काही माहिती होती 63 मूलद्रव्य, त्या सगळ्यांना त्याने त्याच्या टीम मध्ये टाकलं. त्याने उभ्या आडव्या अशा वर्गांची रचना केली. त्याला सेल म्हणतात. सेल म्हणजे एक बॉक्स, एका बॉक्समध्ये एक मूलद्रव्य अशी रचना केली. आणि ह्या रचनेमधनं एका गटामध्ये एकसारखे लोक कसे येतील हे पण पाहिलं. शिवाय त्यावेळेला माहीत नसलेल्या पण अंदाजे सांगता येतील अशा 3 वेगवेगळ्या मूलद्रव्यांची भाकितं केली. एकाच रांगेमध्ये, म्हणजे आतापर्यंत मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीपर्यंत सगळ्याच संशोधकांनी किंवा या वैज्ञानिकांनी मूलद्रव्याने त्यांच्या चढत्या वस्तुमानाच्या क्रमाने लावलं होतं. वस्तुमान म्हणजे काय, वजन. आठवलं ना, मी सांगितलं होतं. तर चढत्या वस्तुमानाच्या हिशोबाने लावल्यावर काय झालं, वजन जसजसं वाढत गेलं तसतसं ह्या संख्येमध्ये बदल होत गेला. कारण वजनाचा काही भरोसा नाही ना, मध्ये मध्ये खूप सारे गॅप राहिले. त्याने काही मूलद्रव्यांची जी काही वजन होती म्हणजे वस्तुमान होते ते बरोबर लावले आणि त्यांचा क्रम पण सुधारला. बरोबर. आणि एका गटामध्ये एकसारखे मूलद्रव्य यायला पाहिजे हे पाहिलं. न्यूलँडच्या अष्टकामध्ये त्याने गट तर केले होते, पण 20 पर्यंतच अणु वस्तुमान, ऍक्च्युली वस्तुमान नाही, अणु अंक कॅल्शियम पर्यंत असलेल्या मूलद्रव्यांपर्यंतच तो नियम लागू होतो. त्याच्या पुढे मात्र तो नियम गडबडतो. आणि एका गटामध्ये कुठे एकाच ग्रुपमध्ये मेटल नॉन मेटल म्हणजे धातू अधातू एकत्र आले, हायड्रोजनची जागा निश्चित नाही. शिवाय एका गटात 2-2 जण असे पण त्याने बसवले, म्हणजे की चुकीचं आहे ना, असं नाही असलं पाहिजे. मग ह्या सगळ्या चुका सुधारताना मेंडेलिव्हने आधीच्या 2 प्रयत्नांपेक्षा चांगला आणि एक वाढीव असा विचार सगळ्यांसमोर ठेवला, जो की त्याची आवर्त सारणी होते. त्याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या. ज्या काही रिकाम्या जागा आहेत तिथे त्यांनी जी भाकितं केली ती नंतर सापडलेली मूलद्रव्य एकदम परफेक्ट मॅच झाली त्याने दिलेल्या भाकितांना. बरोबर. आणि नंतर 18वा ग्रुप म्हणजे हा राजवायूंचा ग्रुप, हा जो गट आहे हा नंतर शोधला गेला. पण हा गट शोधल्यानंतर सुद्धा त्याच्या आवर्त सारणीमध्ये काहीच बदल झाला नाही. त्याने फक्त एक गट वाढवला, बाकी सारणी तशी तशी राहिली. ही त्याच्या आवर्त सारणीची वैशिष्ट्य आहेत, पण त्याच्यामध्ये काही त्रुटी पण होत्या. जसं मी म्हटलं की अणूचं वस्तुमान हे काही एका विशिष्ट क्रमाने वाढत नाही ना, त्यामुळे गोंधळ असा झाला की मध्ये मध्ये जे काही गॅप आहेत त्याच्यामध्ये किती वेगवेगळे मूलद्रव्य असतील याचा काही अंदाजच येईना. दुसरी महत्वाची गोष्ट, अणूचं वस्तुमान हा सगळ्यात मोठा अडथळा, कारण की ज्या वेळेला समस्थानिकांचा शोध लागला तर एकाच मूलद्रव्याचे एकाहून जास्त समस्थानिक सापडले. समस्थानिकांना वेगळं घर द्यायचं का त्याच घरात वेगळं बसवायचं हे काही कळेच ना. बरोबर. आणि हायड्रोजनची जागा पहिल्या गटामध्ये यायला पाहिजे का 17व्या गटामध्ये यायला पाहिजे हे कन्फ्युजन त्याला पण होतं. ज्या मूलद्रव्यांचं वस्तुमान हे पूर्णांकामध्ये होतं त्यातला पहिला कोणता दुसरा कोणता हे पण सांगणं कठीणच होतं की नाही. अशा अनेक अडचणी मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये आल्या आणि त्याच वेळेला एक वेगळाच म्हणजे त्यावेळेला म्हणजे त्याच्या काही वर्षांनंतर एक एकदम वेगळाच प्रयोग झाला. आता इथपर्यंत काय चाललं होतं, मूलद्रव्य कोणती आहेत त्याला कसं मांडायचं काय करायचं इथपर्यंत गोष्ट आली. पण त्याच्यानंतर हा जो हेनरी मोझले याने काय केलं, एक्स रे ट्यूबचा तो अभ्यास करत होता.
एक्सरे म्हणजे एक्सरे, आपल्या शरीराच्या आरपार एक्सरे जातात ना, तेच एक्सरे. त्या अभ्यासामधनं त्याला हे समजलं, त्याने वायू घेतले एका ट्यूब मध्ये आणि त्या वायूंवरती एक्सरे टाकून त्याने चेक केलं की कशाचा परिणाम होतो त्या अणूंवरती. या अभ्यासामध्ये त्याला हे समजलं की कोणत्याही पदार्थाचं वस्तुमान नाही, त्याचा अणु अंक महत्वाचा आहे. मग अणु अंक कशावर अवलंबून असतो? त्याच्यामधल्या प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असतो. बरोबर. आता प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची जी संख्या असते ही त्याचा अणु वस्तुमान नाही, अणु अंक असतो, अणु अंक. आणि इथून सगळी गोष्ट बदलली. बरोबर. येस मॅम. आणि मग आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय काय बदल झाले सांगा. आता हे बदल तुम्ही मला सांगा. इथपर्यंतची गोष्ट तर मी सांगितली. मॅम कुठून बदल सांगायचे? आधुनिक आवर्त सारणीचे मुद्दे सांगायचे. मी स्क्रीन शेअर करते पण माईक बंद करते. मॅम मेंडेलियोने जे आवर्त सारणी तयार केली त्याच्यानंतरचे का? हो, आधुनिक आवर्त सारणी म्हणजे तीच. मॅम म्हणजे ते त्याच्यात काय काय आहे हे सांगाय का? हे बघा, मी तुम्हाला आता सगळा धडा सांगितलेला आहे. उरलेला भाग आता तुम्ही सांगा आणि सगळ्यांनी ठरवून वेगवेगळं बोला. आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय बदल झाला, त्याच्यामध्ये काय काय रचना आहेत, त्याच्यामध्ये सगळी माहिती काय काय आहे मला सांगायची. आणि आता मी बोलणार नाही, तुम्ही बोलायचं. तुम्हाला सगळंच्या सगळं सांगायचंय आधुनिक आवर्त सारणीबद्दल. विजय, काशीत आणखीन कोणाकोणाला बोलायचंय? हँड रेस करा पटकन, नाहीतर नेहमीसारखा आम्ही दोघीच अभ्यास करू. बाकीचे झोपी गेलेले जागे व्हा. आणि सगळ्यांनीच बोला, कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये जागृती, काजल, कोमल, मालती, नेहा एवढ्या मुलीच मुली आहेत आणि मुली बोलत नाही. मला फार विचित्र वाटतं. मॅम मी सांगू का? थांब थांब, ह्या सगळ्यांना जरा हलवू दे. मला काय करत असतात काय माहिती, नुसतं ऐकत बसत आपल्या गप्पा. राजनंदिनी, रागिणी, काय ग, सना आणि विनोद काटमोरे, बाकीचे लोक काय करतात? ओके, जागृती. जागृती आणि काय बरं हिचं नाव मी विसरले. ठीक आहे, सांगा तुम्ही दोघे जण. पूजा आहे मॅम. हा पूजा सांग. आधी आधी जागृतीला सांगू दे, मग उरलेलं तू सांग. ओके मॅम. अरे आवाज इको येऊ नये म्हणून मी स्वतःच माईक बंद करते, पण मला असं वाटतं तुम्हाला हलवल्याशिवाय तुम्ही बोलणार नाही. सांगा जागृती. आधुनिक आवर्त सारणीचे मुद्दे सांगा पटापट. आधुनिक आवर्त सारणी हा, रासायनिक बंध, संयुगे आणि अभिक्रिया समजतात. होते आणि अज्ञानात गुणधर्मांचे गुणधर्म अंदाजाने सांगता येतात. गुणधर्मांचा अभ्यास होतो. बर, ओके, ठीक आहे. जागृती झालं तर पूजा सांग. मॅम आधुनिक आवर्त सारणीतील मुख्य मुद्दे सांगते. एक तर आधार, म्हणजे त्याच्यात असतं घटक अणुभारावर नाही तर अनुक्रमाच्या वाढत्या क्रमाने म्हणजे चढत्या क्रमाने लावलेले असतात. आणि त्यात नियम आहे की अनुक्रमांक वाढताना गुणधर्म आवर्त पद्धतीनेच बदलतात. 2 नंबरला रचना, त्यात 118 घटक आहेत. त्याची सुरुवात हेलियम हायड्रोजन होते. आणि शेवट मॅम तो शब्द काय आहे? ओजी, ते शेवटचं काय आहे मॅम? 118व्या एलिमेंटचं नाव काय आहे? इकडे आहेत तेच ना, इथलं म्हणतेस तू? ऑर्गेनेशन मॅम, ऑर्गेनेशन.
बर. आणि त्याच्यात 7 आवर्त आहेत, म्हणजे आडव्या ओळी 7 आहेत. 18 वर्ग आहेत, म्हणजेच स्तंभ, उभे 18 स्तंभ आहेत आणि एका वर्गातील घटकाचे गुणधर्म सारखेच आहेत. तिसरा मुख्य मुद्दा म्हणजे 4 ब्लॉक आहेत. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. एस ब्लॉक मध्ये 1 आणि 2 गट आहेत, त्यात क्षार, धातू आणि अधातू आहेत. पी ब्लॉक मध्ये 13 ते 18 आहेत, त्यात अधातू, हेलोजन, निष्क्रिय वायू आहेत. डी ब्लॉक मध्ये 3 ते 12 आहेत, त्यात संक्रमण धातू आहेत. आणि एफ ब्लॉक मध्ये खालचे 2 तळ आहेत ना, ते एफ ब्लॉक मध्ये येतात. त्यात लेथेनाइट आणि एक्टेनाइट येते. चौथा मुद्दा, प्रत्येक चौकटीत काय असतं, म्हणजे प्रत्येक चौकटीत काय असतं ते अनुक्रमांक, चिन्ह, त्याचं नाव, अनुभार. काही ठिकाणी इलेक्ट्रॉनची संरचना पण असते. आणि याचा फायदा काय होतो आपल्याला, तर CO आणि NI सारखे जे अपवाद आहेत ना, ते त्याच्या जागी नीट प्रमाणे बसतात. दुसरा तर गटातील गुणधर्म खरंच सारखे असतात का हे समजतं. आणि धातू यांना ओळखणे सोपे होते. शाबाश, परफेक्ट, सगळं बरोबर सांगितलं. बाकीच्यांना कळलं का रे? तुम्हाला माहित नव्हतं का काय? एवढ्यांदा बोललोय आपण, इतक्यांदा त्याचे व्हिडिओ पाहिला, एवढ्यांदा रिव्हिजन केलंय. लक्षात आहे ना तुमच्या? मला काही प्रॉब्लेम नाही बरं का. मला हो हे मॅम, सगळं माहिती माझे आहे. आहे. तुम्हाला आणि किती सोपं आहे, किती मस्त आहे हे. याच्यामध्ये आपण आणखी काही घटक पाहिले होते, ते इथेच बघा. आवर्तिता म्हणजे अणु त्रिज्या, डावीकडून उजवीकडे अणूंची साईज म्हणजे त्याची रेडियस, त्याची त्रिज्या कमी कमी होत जाते. तर वरून खाली जेव्हा आपण एखाद्या गणात जातो, तेव्हा अणूची संख्या म्हणजे त्यातल्या कक्षांची संख्या वाढते आणि त्या अणूंचा अंक पण वाढतो. अणूची साईज वाढते, म्हणजे अणूचा आकार वाढतो. डावीकडून उजवीकडे कमी होतो, वरून खाली मोठा होतो. दुसरं आपण बघितलं होतं व्हॅलेन्सी. प्रत्येक गटामधल्या सगळ्या मूलद्रव्यांची संयुजा त्या त्या गटाची संयुजा आहे. गण क्रमांक 1 असेल तर संयुजा 1, 2 असेल तर 2, 3 असेल तर 3, 4 असेल तर 4, 5 असेल तर 3, 6 असेल तर 2, 7 असेल तर 1 आणि 8 असेल तर 0, अशी त्याची संयुजा असते. हेच ऍक्च्युली हे मधले जे आहेत ते संक्रमण धातू म्हणजे ट्रान्सिशन एलिमेंट आहेत. हे सगळेचे सगळे धातू धातूंकडून अधातूकडे नेणाऱ्या पट्टीतले धातू आहेत, बरोबर. त्यामुळे या पी ब्लॉक मध्ये तिने सांगितलं त्याप्रमाणे धातू सदृश, अधातू आणि मग राजवायू अशा सगळ्या प्रकारचे लोक या पी ब्लॉक मध्ये येऊन बसलेले असतात. करेक्ट आहे? इथपर्यंत गोष्ट कळली. आता त्याच्यानंतर ह्या सगळ्या आधुनिक अभ्यासक्रमामध्ये अणु त्रिज्या झालं, धातू अधातू धातू सदृश झालं. मग त्याच्यानंतर आयनायझेशन, डावीकडून उजवीकडे आयनायझेशनचा जी काही ऊर्जा आहे ती वाढत जाते. आयनायझेशन करायचं म्हणजे इलेक्ट्रॉन काढायचे. तर तुमच्या धातूंकडे अतिरिक्त इलेक्ट्रॉन असतात, ते पटापट देऊन टाकतात. त्यामुळे याला कमी ऊर्जा लागते. पण तुम्ही जसं उजवीकडे जाल, तुम्हाला ऊर्जा वाढवावी लागेल. इलेक्ट्रॉन काढून घेणं कठीण आहे यांच्याकडनं. सो डावीकडून उजवीकडे आयनायझेशन ऊर्जा ही वाढत जाते, तर वरून खाली ती कमी होत जाते. साईज वाढली की इलेक्ट्रॉन, बाह्यतम कक्षेतले इलेक्ट्रॉन ह्या त्याच्या केंद्रकापासून लांब जातात. मग इझिली त्यांना बाहेर काढता येतं. हे सगळं लॉजिकल आहे, ह्याच्यामध्ये काहीही पाठांतरासारखं नाही. आता आपण जे बोललो ते आहे आपल्या माइंड मॅप मधलं डिस्कशन. आता आपण करूया आपले प्रश्न उत्तर. मला वाटतं ह्यातले काही आपण ऑलरेडी केली आहेत ना. येस मॅम. पर्यंत आलो होतो आपण. हो मॅम, केलेत. अणु त्रिज्या कमी होते इथपर्यंत झालं वाटतं का? मी लाल केले. येस मॅम. मोजले वगैरे आपलं झालं होतं. आता तिसरा, गटात वरून खाली जाताना अणूची त्रिज्या कशी एका वाक्यात उत्तर आपण सुरुवातीपासून करूया बरं का. आधुनिक आवर्त नियम कोणी मांडला? गेबेलिन. हेनरी मोझेलने. कोणी? हेनरी मोझेलने. बरोबर, हेनरी मोजले. चांगलं सांगताय की तुम्ही. एवढं घाबरून काय सांगताय मला? बिंदास सांगा. हेनरी मोजले, बरोबर. आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या कशी बदलते? डावीकडून उजवीकडे काय बदल होतो? अणुत्रिज्या वाढत जाते.
डावीकडून उजवीकडे विचार करून बोला. मॅम अणुत्रिज्या कमी कमी होत होणार. जाते. कमी होत बरोबर. जाते. आणि मग वरून खाली येताना, गणामध्ये वरून खाली येताना अणुत्रिज्या वाढते मॅम. व्हेरी गुड. आता गटात वरून खाली जाताना अणुची त्रिज्या कशी बदलते? तुम्ही सांगितलं वाढत जाते. बरोबर आहे, शाबाश. सर्वात क्रियाशील धातू कोणत्या गटामध्ये असतात? पहिल्या पहिल्या 18व्या. पहिल्या 18व्या गटात असतात. प्रश्न नीट आहे का? पहिल्या. सर्वात क्रियाशील अधातू कोणत्या गटात असतात? पहिल्या गटात. प्रश्न आहे का? सर्वात क्रियाशील अधातू कोणत्या गटात असतात? अधातू. तिसऱ्या गटात. तिसऱ्या. असं काय करताय? धातू कोणत्या गटात असतात? अधातू कोणत्या गटात असतात? विचार करा ना जरासा. तुम्ही मला सांगितलं सगळ्यात क्रियाशील धातू पहिल्या गटात असतात. मी प्रश्न बदललो. सर्वात क्रियाशील अधातू कोणत्या गटात असतात? लॉजिक वापरा, लॉजिक. 17व्या. 17व्या. करेक्ट. का बरं? का बरं 17व्या गटात? त्यात कोलेजन असतं. 17व्या गटातल्या अधातूंचा ती खंडात. तो हॅलोजन्स. बरोबर ना? बरोबर सांगितलं तुम्ही. सगळ्यात क्रियाशील अधातू 17वा गट, सगळ्यात क्रियाशील धातू पहिला गट. येस. कारण लिहू. आता मला सांगा कारण. एकाच गटातील मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म एकसारखे असतात. कारण काय? एकाच गटातील मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म एकसारखे असतात. मला असं का वाटतंय की हे आपलं झालंय? ते एकाच गटातल्या मूलद्रव्यांचं वैशिष्ट्य काय विचार करून सांगा ना. जरा तरी लॉजिक वापरा. एकाच गटामधले मूलद्रव्य गण 1, गण 2, गण 3 त्यांचे रासायनिक गुणधर्म एकसारखे का असतील? रासायनिक गुणधर्म कशावर अवलंबून असतात सांगा बरं. कोणत्या धातूची अधातूची अभिक्रिया कोणाबरोबर किती होईल हे कशावरून ठरतं सांगा? त्याच्या वजनावरून. नाही. काय? अणुअंक असतो त्याच्यावरून. ओके, बरोबर आहे. चला एक हिंट मिळाली. अणु अंक असतो. अणु अंकावरून काय काढता येतं? इलेक्ट्रॉनांची संख्या. अणु अंक कळला. अणु अंकावरून काय येणार आहे? इलेक्ट्रॉन संरूपण. इलेक्ट्रॉन संरूपण कळलं की त्याच्यावरून काय कळणार आहे? संयुजा. असं काय करताय? अरे एका गणामधल्या सगळ्या मूलद्रव्यांची संयुजा एकच असते की नाही? सोडियम, हायड्रोजन, पोटॅशियम सगळ्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. असं काय करताय तुम्ही? एका गणामध्ये असलेल्या आताच तुम्हाला सांगितलं नव्हतं का मी रिव्हिजन करताना की एका गणामधल्या सगळ्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये त्याच गणा इलेक्ट्रॉन असतात. गण 1 म्हणजे 1, गण 2 म्हणजे 2, गण 3 म्हणजे 3, गण 4 म्हणजे 4, गण 5 म्हणजे 5 इलेक्ट्रॉन असतात. मग संयोजक किती असते? आत्ताच काढली होती ना, 3 असते. का 3? अष्टक पूर्ण करण्याकरता 5 इलेक्ट्रॉन आहेत. 3 पाहिजे ना, म्हणून संयोजक 3. समजलं का?
येस मॅम. हो टीचर. येस मॅम. समजलं. हा, मग त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये समान संयोजी इलेक्ट्रॉन असतात आणि रासायनिक गुणधर्म हे संयोजी इलेक्ट्रॉनवर अवलंबून असतात. म्हणून त्यांचे रासायनिक गुणधर्म एकसारखे असतात. बरोबर आहे, करेक्ट. मॅम. निष्क्रिय वायू रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. का बरं? त्याला आपण राजवायू म्हणतो. राजवायू मॅम त्याची अष्टक स्थिती पूर्ण झालेली असते त्यामुळे तो नाही घेत सहभाग. शाबाश. नाव कोणाचं आहे? कोणी सांगितलं हे? मी ऋतुजा. ऋतुजा, शाबाश, तुला एक स्टार. एकदम बरोबर सांगितलं. ज्यांचं ऑलरेडी पोट भरलेलं आहे, एकदम पोट तुडुंब भरलेलं आहे, अशा माणसासमोर तुम्ही पुरणाची पोळी ठेवा, तुम्ही पाणीपुरी ठेवा, तुम्ही इडली घेऊन जा, तुम्ही डोसा द्या, तो खाऊ शकणारच नाही, कारण त्याचं पोट ऑलरेडी भरलेलं आहे. राजवायू ऑलरेडी अष्टक पूर्ण केलेल्या स्थितीमध्ये आहेत. ज्यांचं अष्टक पूर्ण आहे ते दुसऱ्यांकडे बघत नाही. माझं ताट भरलंय ना, मग मी दुसऱ्यांच्या ताटामध्ये का बघू? म्हणूनच रासायनिक अभिक्रियेमध्ये निष्क्रिय म्हणजेच कोण आपले राजवायू भाग घेत नाही. त्यांचे बाह्यतम कक्षेतले इलेक्ट्रॉन पूर्ण भरलेले असतात आणि ते स्थिर असतात. त्यांना इतरांशी संयोग करण्याची गरजच नाहीये. एकदम रेअर कंडिशन मध्ये तुम्ही त्यांना हलवाल आणि म्हणाल की चला रिॲक्ट करतात, ते रिॲक्ट करतात, तरी पण त्यांचे इतरांशी बॉन्ड बनतच नाही, स्टेबल होतच नाही, कारण त्यांना एकटेकटर ह्याची सवय असते. ते कूल असतात, स्टेबल असतात, आपल्या आपल्या जगात खुश असतात. अशा लोकांना इतरांमुळे काही फरक पडत नाही. उलट लोक नसतील आजूबाजूला तरच बरं वाटतं त्यांना. बरोबर की नाही? आता पुढचं, आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना धातूचे गुणधर्म कमी होतात, हे कारणासकट स्पष्ट करा. धातूचे गुणधर्म डावीकडून उजवीकडे कमी होत जातात. सांगा ना, तुम्हाला काय काय सुचतंय मला सांगा ना. तुम्ही एवढ्या गंभीरपणाने 10वीचा अभ्यास करताय मुलांनी? काय झालं मॅम? एवढ्या गंभीरपणाने तुम्ही अभ्यास करताय, एवढे गंभीर आहेत की तुम्ही उत्तरही देत नाहीये. मॅम एकदा आता मला क्वेश्चन रिपीट कराल का? हो, मी दाखवतेच तुम्हाला प्रश्न. मला माझा कॅमेरा पण ऑन करायचा होता, मला बघायचं होतं की तुम्ही काय करताय. तुम्ही कोणी दिसत तर नाहीये मला, जाऊ द्या. बघा तुम्ही प्रश्न बघा आणि तुम्ही मला त्याचं उत्तर सांगा की मॅम हा तिसरा क्या प्रश्न का? होगा. तिसरा, आवर्तात, आवर्त म्हणजे आडवी पट्टी, डावीकडून उजवीकडे जाताना धातूचे गुणधर्म कमी होतात, मेटॅलिक प्रॉपर्टीज कमी होतात. काय कशाला तुम्ही आम्हाला हे प्रश्न विचारताय? आम्हाला धडा समजला बस झालं. कशाला उगाच प्रश्न, डोक्याला ताप. जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तरच तुमचा माईक ऑन ठेवा, नाही तर बंद करा. तुमच्या घरातली सगळी माणसं एकमेकांशी बोलतात ते मला ऐकू येते. मॅम मला स्क्रीनच नाही, तुम्ही क्वेश्चन वाचून दाखवाल का? हो, तुम्हाला मॅम कारण केंद्रक्रिय प्रभाव वाढून जातो. काय होतं? केंद्रक्रिय प्रभाव वाढून जातो. काय वाढतं? बिनधास्त अनम्यूट करा आणि उत्तर द्या. सना, तुला उत्तर द्यायचं ना? खूप तर तुम्ही बोलत नाहीस. आपल्या क्लासमध्ये काही चुकीचं नाहीये, बोला बिनधास्त. आपण चर्चा करतोय ना. डावीकडून उजवीकडे धातूचे गुणधर्म कमी होतात, म्हणजे अधातूचे गुणधर्म वाढतात. मग असं का होत असेल? त्याची इलेक्ट्रॉन काय होतं? गमावण्याची क्षमता. बरोबर.
करेक्ट. मॅम इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता कमी होते म्हणजेच डावीकडून घटक सहज इलेक्ट्रॉन देतात म्हणून ते चांगले धातू असतात आणि उजवीकडे घटक इलेक्ट्रॉन द्यायला बघतात. बरोबर. बाकीच्यांनी पण जे सांगितलं ते उत्तर बरोबर आहे. डावीकडून उजवीकडे जी मूलद्रव्य आहेत ते इलेक्ट्रॉन देत नाहीत जास्त. इलेक्ट्रॉन देणारे डावीकडेच आहेत, ते सगळे धातू आहेत. पण जसं आपण उजवीकडे सरकत जातो, आपण धातू सदृशांकडे जातो आणि त्याच्यानंतर अधातूंकडे जातो. तर अधातूंना ऑलरेडी इलेक्ट्रॉनची कमी आहे, तर ते इलेक्ट्रॉन देतील कशाला? धातू कोण असतात? जे सहजासहजी इलेक्ट्रॉन देतात. बरोबर. त्यांच्याकडे अतिरिक्त इलेक्ट्रॉन जर नाहीच आहे तर देतील कसे? शिवाय डावीकडून उजवीकडे आपल्या अणूची साईज म्हणजे अणूचा आकार हा कमी होत जातो. त्यामुळे इलेक्ट्रॉन देणं आणखीन कठीण होतं. बरोबर. या दोनही कंडिशनमुळे धातूचे गुणधर्म कमी कमी होत जातात. बरोबर. अणु केंद्राचं आकर्षण वाढतं. का वाढतं? साईज छोटी झाली, केंद्र जवळ आलं, जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो खेचून घेतो ना त्याला. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन आहेत ते त्याला असेही सोडता येणार नाहीयेत. शिवाय दुसरं, त्यांची अधातूकडे, कारण की त्यांची बाह्यतम कक्षेमध्ये अतिरिक्त इलेक्ट्रॉन आहेत. 6 इलेक्ट्रॉन देणं, 7 इलेक्ट्रॉन देणं शक्य का कोणातरी? म्हणून ते देऊच शकत नाहीत. म्हणून त्यांच्याकडे धातूचे गुणधर्म कमी होतात. धातू कमी झाला की अधातू वाढतो. बरोबर. आता फरक सांगा. क्षार धातू आणि हॅलोजन. क्षार धातूचा गण, हॅलोजनचा गण, कोणता गण आहे सांगा? हॅलोजनचा 17वा. बरोबर. क्षार धातूचा पहिला गण आहे. शाबाश. एक गण पहिला, एक गण 17वा. हाच सगळ्यात मोठा फरक आहे. फरक सांगायचा आहे का? मॅम मी अजून एक सांगू का? स्क्रीन दिसत नाही. सांगा सांगा. मॅम जो क्षार धातू आहे तो म्हणजे तो धातू आहे आणि मॅम मी सांगू का? थांबा थांबा, इतरांचं पण ऐका. क्षार धातू एक धातू आहे आणि हॅलोजन कोण आहे? धातू. शाबाश. गण पहिला, गण 17वा. एक धातू, एक अधातू. बरोबर. मग ह्याची संयुजा त्याची संयुजा सांगून टाका. संयुजा. मॅम थोडा अंदाजे सांगते. क्षार धातूचं 1 आणि हॅलोजनचं 6 का 7 आहे. हा, आता इकडे कसं तुम्हाला पकडलं मी ट्रॅक मध्ये. दोघांचीही संयुजा एकच आहे, पण दोघांच्या बाह्यतम कक्षेतल्या इलेक्ट्रॉनची संख्या क्षार धातूची 1 आणि हॅलोजनची 7 आहे. तर ती इलेक्ट्रॉनची संख्या आहे, पण संयुजा आहे एकच. ठीक आहे. चला बघा. इलेक्ट्रॉन देतात ते इलेक्ट्रॉन घेतात. हा धातू आहे तो अधातू आहे. हा, इलेक्ट्रॉन दिल्यावरती त्यांचे कोणते आयन बनतात? धन प्रभारित आयन. आणि हॅलोजनचे ऋण प्रभारित आयन बनतात. बरोबर. टेबल बनवून टाकू. म्हणजे कोणत्याही कधी आवर्त आणि गण. गट म्हणजे गण, उभा गण. सांगा ह्याच्यातला फरक सांगा. मॅम सांगू? सांगा. आवर्त म्हणजे आडवे आणि गण म्हणजे उभे. शाबाश. आवर्तांची संख्या, गणांची संख्या. मॅम जे आवडतं ते 7 असतात आणि गण 18 आहेत. शाबाश. बाकीचे पण बोलायला लागले. व्हेरी गुड. पुढचे पण मुद्दे सांगून टाका. व्हेरी गुड. 2 मुद्दे आले, दोघे छान आहेत. पुढचे मुद्दे सांगा. आवर्तामध्ये एस खंड आणि पी खंड असतात आणि गणामध्ये आवर्तात डी खंड आणि गणात एस आणि पी खंड असतात. बरं. आवर्तांचे सगळे गण आणि आवर्त सगळ्यांचे मिळूनच ते खंड आहेत ना? हो ना. उभे आणि आडवे लाईन सगळेच आहेत. मग एस मध्ये पण आहेत, पी मध्ये पण आहेत, डी मध्ये पण आहेत, एफ मध्ये पण आहेत. पण ठीक आहे, लॉजिक म्हणून काहीतरी वेगळा विचार आलाय. चांगली गोष्ट आहे.
आवडला मला चला आपण मुद्दे बघूया. आडवी रांग म्हणजे आवडतं, उभा समूह म्हणजे त्याला इथे गट लिहिलंय पण आपण समजून घेऊया, ती जरा प्रिंटिंग मिस्टेक होते त्याच्यामध्ये. मग पुढे हे 7 आहेत, हे 18 आहेत. संयुजा इलेक्ट्रॉन बदलतात. हा, एका आवर्तामधल्या प्रत्येक, तुम्ही असं आडवं बघितलं ना तर प्रत्येक मूलद्रव्यामध्ये संयुजा इलेक्ट्रॉन बदलत जातात, पण कक्षांची संख्या त्या आवर्तामध्ये फिक्स असते. उभ्या गणामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या समान असते, म्हणजे त्याची संयुजा पण समान असते. संयुजा इलेक्ट्रॉन समान असतात, संयुजा समान असते. याच्यामध्ये कक्षांची संख्या समान असते, बरोबर. एका आडव्या पट्टीत बसलेल्या सगळ्यांच्याकडे समान कक्षा आहेत, इलेक्ट्रॉन फिरतात त्या कक्षा. एका आवर्तामधल्या मूलद्रव्यांचे गुणधर्म बदलत जातात. एस, मग नंतर डी, मग नंतर पी, मग नंतर राजधातू. पण आवर्त जो आहे त्याच आवर्तातले सगळे आहेत ना ते, त्यामुळे त्यांचे गुणधर्म बदलतात आवर्तामध्ये. पण एका गणामध्ये असं नाहीये. गणामधले सगळे एकसारखे आहेत. जसे मी तुम्हाला पहिला गण, दुसरा गण, पहिलीचा वर्ग, दुसरीचा वर्ग म्हणजेच वर्ग, म्हणजे उभा वर्ग म्हणजेच तो गण, त्यातल्या सगळ्यांचे गुणधर्म एकसारखे असतात. धातू तर धातू, अधातू तर अधातू, हॅलोजन तर हॅलोजन, सगळे एकसारखे लोक एका गटात बसलेले असतात. ही स्पेशालिटी आहे गणाची आणि ती स्पेशालिटी आहे आवर्ताची. भारी आहे ना हे. पुढचा प्रश्न, सविस्तर उत्तरे. आधुनिक आवर्त नियम स्पष्ट करा. सांगा, आधुनिक आवर्त नियम. मॅम म्हणजे मेंडेलिव्हचे नियमच ना? तो मेंडेलिव्हचा आधुनिक आवर्त सारणी ही मेंडेलिव्हच्या नियमानंतर आलेली आहे ना, मग मेंडेलिव्हचा कसा असेल हा? कसं तरी आम्हाला पिरियॉडिक टेबलचं सगळं आठवत होतं. आता तुम्ही आम्हाला नवस काहीतरी विचारलं, ह्याला काय अर्थ आहे? काय काय आठवू आम्ही आज, असं वाटत असेल तुम्हाला? विचार करा. आधुनिक आवर्त नियम आपण आत्ताच बोललो होतो, त्याच्यावरतीच तुम्ही हे सगळं मला बडबड करून सांगताय. गण, आवर्त, इलेक्ट्रॉन, अमुक धमुक टमुक कशावरनं आलंय? या आधुनिक आवर्त नियमावरनं आलंय. मॅम सांगू? सांगा. मूलद्रव्याचा गुणधर्म हा त्याच्या अणुअंकाच्या आवर्तीफल असतात. मॅम मी सांगू पूजा? बरोबर, सांगा. म्हणजे मॅम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनुक्रमांक वाढत गेल्यावर घटकांचे गुणधर्म ठराविक अंतराने परत परत येतात. आधुनिक आवर्त नियम, त्याच्यामध्ये हा रिपीट होण्याचा मुद्दा नाहीये. त्याच्यामध्ये हे आहे की आधी आपण अणु वस्तुमानांकाचा अभ्यास करत होतो आणि त्याच्या हिशोबाने मूलद्रव्यांना मांडत होतो. पण आधुनिक आवर्त नियम आपल्याला हे सांगतो की मूलद्रव्यांचा अणु अंक हा त्याचा आवर्ती फल आहे. आवर्ती फल म्हणजे रिपीट होणारा फळ, पण त्यांचा इम्पॉर्टंट मुद्दा आहे अणु अंक, अणु वस्तुमानांक नाही. तू जे सांगितलं ते बरोबर, ते रिपीट होण्याच्या दृष्टीने. का बरं पुढचा एलिमेंट तिकडे येईल, का बरं पुढचा एलिमेंट तिकडे येईल या हिशोबाने. पण सगळ्यात महत्वाचा फरक जो लक्षात घेण्यासारखा आहे, त्याच्यामध्ये सगळी मुलं 10वी पास होईपर्यंत कन्फ्युज असतात. मेंडेलिव्ह पर्यंत काय आहे, आधुनिक नियमामध्ये काय आहे, तर लक्षात ठेवा धड्याचे 2 भाग आहेत. मेंडेलिव्ह पर्यंतची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये अणु वस्तुमानांकच आहे. कोणाचंही त्याच्यात विचारा तुम्ही, अणु वस्तुमानांकाबद्दलच आहे. फक्त हेनरी मोझलीचं नाव जेव्हा येईल त्याच्यानंतर आधुनिक आवर्त सारणी आणि हेनरी मोझलीच्या त्या एक्सरेच्या प्रयोगानंतर आधुनिक आवर्त नियम, त्याच्यावरतीच तुमचं नवीन पिरियॉडिक टेबल बनलंय की नाही. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आधी अणु वस्तुमानांकावरती सगळं चाललं होतं. आता गोष्ट चालली की अणु वस्तुमानांक नसून अणु अंक ही त्याची ओळख आहे. बरोबर, हाच तो नियम आहे. मग त्याने जो नियम मांडला, मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुक्रमांकाचे किंवा अणु अंकाचे आवर्ती फलन म्हणजे आवर्ती फल आहे.
जे तू पुस्तकात सांगितलं वाचून ते बरोबर आहे, तेच येते, फक्त त्याला मी समजण्याच्या उद्देशाने वेगळं केलंय. जे तुम्हाला कन्फ्युजन होतं की हे आहे का हे आहे, तर लक्षात ठेवा. आणि असंच लक्षात ठेवा की मेंडेलिव्ह पर्यंत वजन आणि मेंडेलिव्हच्या पुढे रोल नंबर. ठीक आहे. आता मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म त्याच्या आवर्ताचे, त्याला आवर्त म्हणजे रिपीट करतात, त्याला अणु क्रमांक रिपीट करतो. तर ते वाढत्या क्रमाने आपण कोणाला मांडले, आता अणु क्रमांक म्हणजे अणु अंकाच्या हिशेबाने आपण त्या मूलद्रव्यांना मांडले. आणि ठराविक अंतरानंतर त्यांचे गुणधर्म परत परत येत आहेत. म्हणजे एवढ्या अणु अंकानंतरचा पुढचा जो काही घटक आहे तो त्या गणामध्ये आलाय. मग त्या गणातल्या सगळ्यांचे गुणधर्म एकसारखेच आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, आधुनिक आवर्त नियम असं म्हणतो. आता याचे फायदे काय आहेत? खूप सारे फायदे. योग्य मांडणी होते, प्रत्येक मूलद्रव्याची जागा निश्चित होते, त्यांचे गुणधर्म समजतात, इलेक्ट्रॉन संरचना समजते, त्याच्यावरून संयोजन समजते, कोणतं मूलद्रव्य कोणाबरोबर रासायनिक अभिक्रिया करू शकतं हे सांगता येतं, ते धातू आहेत का अधातू आहेत का राजवायू आहेत हे सगळं सांगता येतं, कोणत्या गणामध्ये आहेत, संक्रमण आहेत का अल्कली मेटल म्हणजे त्याला काय म्हणतात क्षार धातू का अल्कलाईन अर्थ मेटल आहेत, ह्या सगळ्याची सहज आपल्याला बघूनच काय बरं माहिती मिळते. हे आधुनिक आवर्त सारणीचे खूप सारे फायदे आहेत. बरोबर. एका दृष्टिक्षेपामध्ये 118 माहित असलेल्या मूलद्रव्यांचा एका दृष्टिक्षेपात एका ठिकाणी अभ्यास होतो, त्यातले साम्य भेद कळतात आणि काम इझी होतं. आवर्त आणि गट यांचं महत्व. आवर्त आपण बघितले 7 आहेत आणि गण आहेत 18. तर त्यांची जी संख्या आहे आवर्तांची ती त्यातल्या इलेक्ट्रॉनच्या कक्षांची संख्या आपल्याला सांगते. आणि गणामध्ये प्रत्येक गणामध्ये एकसारखे जे काही मूलद्रव्य ती एका गटामध्ये आलेली आहेत, त्यामुळे त्यांच्या रासायनिक अभिक्रिया कशा होतात याची माहिती त्याच्यातनं मिळते. बरोबर. आता अणुत्रिज्या कशी बदलते हे आपण बघितलं होतं मगाशी रिव्हिजन मध्ये. डावीकडून उजवीकडे ती कमी होते, म्हणजेच काय, अणु छोटा होत जातो, आणि वरून खाली ते मोठे होत जातात, म्हणजे कक्षांची संख्या वाढत जाते. आता धातू आणि अधातूचे गुणधर्म ते पण आपण बोललो होतो. डावीकडे धातू, उजवीकडे अधातू, मध्ये धातूचं दृश्य, आणि एकदम शेवटी कोण आहेत, राजवायू. बर. एखाद्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतील तर ते कोण असतील, हॅलोजन असतील 17. 2, 8, 8 असं जर त्याचं इलेक्ट्रॉन संरचना असेल तर तो कोण असेल, निष्कर्ष वायू. निष्क्रिय वायू म्हणजे राजवायू. अणु क्रमांक 19 असं मूलद्रव्य कोणत्या गटात येईल, 2, 8, 8, 1 पहिल्या गटात, क्षार धातू. पहिल्या गटात. दुसऱ्या गटाचं नाव काय आहे, दुसऱ्या गटाचं नाव, याचं नाव आहे क्षार धातू, त्याचं नाव काय आहे, काय माहिती, विचार करून सांगा. त्याला इंग्लिश मध्ये अल्कलाईन अर्थ मेटल्स म्हणतात. मॅम, आधुनिक कशाचं? आवर्तन दुसरा गट क्रमांक 2. पुस्तकात दिलंय, मला सांगाल पुढच्या वेळेला. ठीक आहे. आणखी महत्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत, आपल्या व्याख्या, हेनरी मोजलेचं योगदान, कारण त्याच्यामुळेच नवीन नियम आपल्याकडे आला, गट आणि आवर्तातला फरक म्हणजे गण आणि आवर्त यातला भेद, अणुत्रिज्या कशी बदलत जाते, धातू अधातूचे गुणधर्म जे आपण सगळं बघितले. निष्क्रिय वायूंचे गुणधर्म का, कसे, 1, 17, 18 यांची वैशिष्ट्य, हे सगळे मुद्दे ह्या धड्यामधले आपण कव्हर केलेले आहेत. धडा आपला इथे संपला. मॅम, दुसऱ्या गणाचे नाव सांगू? सांगा सांगा. मॅम, क्षारीय मृदा धातू म्हणजे तुम्ही आता म्हणाले अल्कलाईन अर्थ मेटल. बरोबर, पण त्याला मराठीत काय नाव आहे, क्षारीय मृदा धातू. क्षारीय मृदा धातू. बरोबर. ओके. येस. चला भेटूया पुढच्या वेळेला. तोपर्यंत ओके मॅम. पूर्ण रिवाइज करा. पुढच्या वेळेला करूया. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. गुड नाईट. थँक्यू मॅम. गुड नाईट. थँक्यू मॅम.
थँक्यू मॅम. गुड नाईट.